गोव्यातून मान्सून सिंधुदुर्गात वेळेत दाखल झाला असला तरी त्यानं जून महिना संपत आला तरी काही वेग पकडला नाहीये। मान्सून सुरू होताच बळीराजाची लगबग वाढलेली आहे आणि त्यानं भात पेरणीला सुद्धा सुरुवात केली आहे। मात्र आजच्या 15 तारखेपर्यंत बघितलं तर जून महिन्यात फक्त सरासरी 130 मिलीमीटर पाऊस झालेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी जी थोडी पेरणी केलेली आहे ते पीक सुद्धा धोक्यात आलेलं आहे। त्यामुळे बळीराजाचे डोळे आता आभाळाकडे लागून राहिलेले आहेत। गोवा मार्गे महाराष्ट्रात मान्सून वेळेत दाखल झाला, मात्र ज्या पद्धतीने आतापर्यंत मान्सूनला वेग हवा होता तसा वेग मिळत नाही। सिंधुदुर्ग जिल्ह्यात मान्सून गोव्यानंतर जो महाराष्ट्रात आहे तो प्रथम दाखल होतो। पाऊस पडल्यामुळे बळीराजा जो आहे तो आपल्या शेतीच्या कामाला लागला आणि आपण ह्या दृश्यांमध्ये बघू शकता की अनेक ठिकाणी असे जे आहे ते बळीराजाने जे आहे ती नांगरणी करून भाताची पेरणी केलेली आहे। मात्र पाऊसच त्यानंतर गायब झाला आणि जसं उन्हाळ्यात प्रखर ऊन असतं तसं ऊन इथे जे आहे ते सर्वत्र पसरलं आहे। त्यामुळे भाताच्या रोपांची ज्या पद्धतीने वाढ व्हायला हवी ती वाढ इथे होताना दिसत नाही आहे। एकूणच अशा पद्धतीचं चित्र संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे। खरं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दरवर्षी 3500 ते 4000 मिलीमीटर पाऊस पडतो, मात्र यंदा जो आहे तो पाऊस फार कमी लागलेला आहे। 1 जून ते 15 जूनपर्यंत दरवर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सरासरी 440 मिलीमीटर पाऊस पडतो, मात्र यंदा फक्त 103.6 मिलीमीटर पाऊस पडला आहे। म्हणजे फक्त 23.6% पाऊस जो आहे तो दरवर्षीच्या तुलनेमध्ये इथे पडलेला आहे। त्यामुळे अर्थातच शेतीला ज्या पद्धतीने वेग मिळायला हवा होता तो वेग मिळत नाही आहे आणि ज्या पद्धतीने ही इथे भाताची पेरणी केलेली आहे ती पेरणीची रोपं जी आहेत ती आत्ता अद्यापपर्यंत ज्या पद्धतीने वाढ व्हायला हवी तशी झालेली आहे। त्यामुळे बळीराजा जो आहे तो फार चिंतेत आहे आणि बळीराजाचे लक्ष जे आहे ते अर्थातच आभाळाकडे लागलेलं आहे। पुन्हा एकदा मोठ्या पद्धतीने कसा पाऊस पडतो आणि पुन्हा शेतीला कशी लगबग सुरू होते याकडे बळीराजाचे डोळे लागलेले आहेत। महेश सावंत, फुटारी न्यूजसाठी सिंधुदुर्ग।